KNH न्यूज 24। आमदार प्रशांत बंबांचा विरोधकांवर घणाघात, सुसंस्कृत विरुद्ध माफिया उमेदवार अशी टीका। गंगापूर आगामी नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना आज दुपारी सुमारे 2 वाजता आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपच्या 20 नगरसेवक पदाचे उमेदवारांनीही मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले। अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बंब यांनी विरोधकांवर थेट नाव न घेता जोरदार टीका केली। भाजपचे सर्व उमेदवार सुसंस्कृत स्वच्छ प्रतिमेचे असून गंगापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत। मतदारांनी सुसंस्कृत उमेदवार आणि माफिया प्रवृत्तीच्या उमेदवारांमधील फरक ओळखून मतदान करावे, असे बंब यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून कोणत्या उमेदवारांना माफिया म्हटले याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भाजपचे उमेदवार प्रदीप पाटील यांनीही अर्ज दाखल प्रसंगी या निवडणुकीत गंगापूर नगर परिषदेत सत्तांतर घडवून विकासाचा मार्ग मोकळा करणार असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान भाजपचे अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर पक्ष कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि उत्साह पाहायला मिळाला। निवडणूक जशी जवळ येत आहे तशी शब्दांची लढाई चुरशीची होणार असल्याचे संकेत आजच्या राजकीय घडामोडीतून मिळाले आहेत। KNH न्यूज 24 साठी गंगापूर प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे। भाऊ, आपण आज या ठिकाणी गंगापूर नगरपालिकेच्या संदर्भात जे नगराध्यक्ष पदाचे आणि ते फॉर्म भरले त्याबद्दल काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण पॅनल अध्यक्ष आणि आमचे 20ही मेंबर आम्ही या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे। खरी गंमत उद्यापासून येणार आहे। सगळे जुने रेकॉर्ड या इलेक्शनमध्ये तुटले जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विजय होणार आहे। युतीबाबत काय सांगाल भाऊ? भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी हे तिन्ही भारतीय जनता पार्टीची आमची बरोबर युती आहे। आपल्या पक्षामध्ये जे अविनाश पाटील यांनी प्रवेश घेतला होता त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा उभाटा गटात सामील होऊन आज फॉर्म भरलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघा, राजकारणामध्ये थोडे पेशन्स ठेवावे लागतात, थोडं शांततामय चालावं लागतं। दिवस गेलेही नव्हते, अजून शिल्लक होते 8 दिवस, बऱ्याच घडामोड्या होणार होत्या। आजच्या आजच सांगा, असंच करा, असं चालत नाही राजकारणामध्ये। तर ज्यांना पेशन्स नाही आहेत त्यांच्या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही। मी इतकंच सांगेल की आम्ही एक पद्धतशीररित्या सगळा प्रोग्राम आखलेला होता आणि जे झालं ते उलट आमच्याच पट्ट्यावर पडून आम्हाला त्याचं चांगलं होणार आहे, आमच्याच पक्षाचं भलं होणार आहे। शिंदे गटाकडून हे बी बोलण्यात येत आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे। विश्वासात घ्यायला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं लागतं। जर काही त्यांना आमच्याशी युती करायची असेल, माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत। मी स्वतःहून 16 फोन त्यांना लावलेले आहेत। त्यांनी जे काही केलेलं आहे मी त्या बाबतीत बोलत नाही। आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की विनाकारांचं एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलू नये, परंतु त्यांची काय चाल होती तुम्ही पत्रकार मित्र आणि सर्व जनतेला माहीत आहे। त्या बाबतीत मी काही जास्त बोलू इच्छित नाही। आम्ही महायुतीमध्ये लढण्याची पूर्ण आमची इच्छा होती। आमचे संपूर्ण सीट निवडून येत असताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार होतो, परंतु त्यांचे काय डावपेच असतील मला माहीत नाही। आता इलेक्शन झाल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करून काय डावपेच होते आणि काय सक्सेस झालं ते कळेल।